सीझन 1 दोन जीवांचं प्रेम. आयुष, अवनी. हो हो. पार्ट आहे 27. आयुष अवनी दोघेही आपापलं बघून नीट करून जातात, पण ते दोघेही बेड बरोबर करायचा विसरून जातात आणि आता दार उघडताच गुडिया आत येते. गुडिया बोलते, ए आयुष, अवनी कुठे आहे? आयुष बोलतो, अगं आम्ही डान्स करत होतो ना, तर गरमीमुळे पूर्ण ती कंटाळून गेली आणि आता आंघोळ वगैरे करून येते म्हणून गेली. गुडिया बोलते, "अरे मामा, मामी चालले आहेत ना, तर त्यासाठीच बोलवायला आले मी तिला. थांब, मी तिला डोअर जवळूनच सांगते हां." "हां, हां, ओके." आयुष बोलतो, "हां, ठीक आहे." गुडिया जाते बाथरूम जवळ आणि बोलते, "अगं अवनी लवकर कर थोडं, कारण मामा मामी गावाला चालले ना म्हणून." तर अवनी बोलते, "हो गं हो, फक्त 5 मिनिटं थांब बोल, आलेच मी." गुडिया बोलते, "हां, ठीक आहे, ये मग." आणि मग गुडिया येते रूममध्ये मीन्स आयुषच्या जवळ, बोलायला आयुष सोबत. गुडिया बोलते, "काय मग आयुष, किती प्रॅक्टिस झाली?" आयुष बोलतो, "झालीच आहे आता, थोडी बाकी आहे जस्ट." गुडिया बोलते, "ओके, गुड." आयुष बोलतो, "काय मग गुडिया, तुझा बॉयफ्रेंड कसा आहे?" गुडिया बोलते, "हॅलो मिस्टर, माझं कोणी बॉयफ्रेंड वगैरे नाहीये, सो प्लीज हां, काहीही बोलू नको." तर आयुष बोलतो, "अगं का? इतकी क्यूट तर आहे मग?" तर गुडिया बोलते, "हां, तर मला नाही यायचं रिलेशनमध्ये. मग का येऊ मी?" "हां, ते पण आहे." आयुष बोलतो, "बरं, ठीक आहे. इतकी चिडत काय आहे पण तू?" तर गुडिया बोलते, "काही न विचारता बॉयफ्रेंड कसा आहे म्हटल्यावर मग राग नाही येणार का मला?" तर आयुष बोलतो, "बरं बाबा, सॉरी. आता नाही बोलणार असं काही." तर गुडिया बोलते, "चल तू बनून जा माझा बॉयफ्रेंड, मग नक्की बॉयफ्रेंड पण बनवणार आणि लग्न पण करणार." तर आयुष बोलतो, "अवनीसोबत झालंय माझं लग्न वगैरे, सो मी तर नाहीच करू शकत." गुडिया बोलते, "जाऊ दे मग. तुझ्यावरच मस्त नजर ठेवणार मी." तर आयुष बोलतो, "मार खायचे कामं नको करू हां गुडिया." तर गुडिया बोलते, "सॉरी हां आयुष, मस्ती करत होती मी. पण तू किती सीरियस झाला, बापरे!" तर आयुष बोलतो, "अवनीवर जीवापाड प्रेम करतो मी आणि तिच्याशिवाय दुसऱ्या मुलीबद्दल विचार सुद्धा नाही करू शकत मी. म्हणून इतका सीरियस झालो." येस, ट्रू लव्ह. गुडिया बोलते, "सो स्वीट ऑफ यू यार आयुष. जीजू तर माझे खरंच खूप मस्त आहे. वॉव." तर आयुष बोलतो, "हो गं माझी साली साहेबा, पण काही कमी आहे का?" एवढ्यात अवनी येते रूममध्ये आणि ती शॉर्ट्सवरच असते. अवनी बोलते, "काय बोलत बसली गं माझ्या आयुषला?" तर गुडिया बोलते, "तुझ्या आयुषला बोलली, की अवनीला सोड आणि माझ्याशी लग्न कर म्हणून." बापरे! डायरेक्ट सांगून पण दिली. तर अवनी बोलते, "हो का? काय मग साहेब आपण काय म्हणालात?" आयुष बोलतो, "मी म्हटलं माझ्या अवनीसोबतच माझं लग्न झालं आहे." तर अवनी बोलते, "हो का? चांगली गोष्ट आहे." गुडिया बोलते, "राहू दे गं तू." तर अवनी बोलते, "अगं तू आयुषच्या लहान भावासोबत कर ना लग्न." गुडिया बोलते, "ए गप्पा बस. आयुषसोबतच करणार नाहीतर कोणाशीच नाही." तर अवनी बोलते, "तू खरंच इथे 2 दिवस राहायलाच आली आहेस ना? हां?" तर गुडिया बोलते, "का बरं काय झालं?" अवनी बोलते, "नाही म्हणजे तुझं बोलणं ऐकून असं वाटत आहे, की तू फक्त भांडण करायला आणि मार खायलाच आली असेल." गुडिया बोलते, "मज्जा येते का तुला असं चिडवण्यात आणि तेही आयुषच्या रिलेटेड? तर तेच करत आहे मी." तर अवनी बोलते, "मग जेव्हा खूप भयानक राग येईल ना मला आणि मग त्या रागाच्या भरात जे काही करणार ना मी, तेही सहन कर मग. ओके?" हां. तर गुडिया बोलते, "नाही गं, तुझा राग माहितीच आहे मला. प्लीज कधी रागात नको येऊ." तर अवनी बोलते, "बघू समोर काय होते तर." अवनीची मम्मा अवनीच्या रूममध्ये येतात आणि बोलतात, "अगं अवनी किती वेळ गं? आम्हाला उशीर होईल ना बाळा, लवकर कर ना." तर अवनी बोलते, "हो गं, झालंच आहे. पण ही गुडिया इथे बसली आहे ना बोलत, म्हणून थोडं उशीर झाला मला." "हो का?" अवनीची मम्मा बोलतात, "बरं चल, पटकन ये बाहेर." आयुष, अवनी आणि गुडिया तिघे सोबतच बाहेर येतात कारण ते अवनीचे मम्मा-पप्पा गावी जायला निघतात म्हणून. अवनीच्या डोळ्यात पाणी येतं असं मम्मा-पप्पाला जाताना बघून. तर अवनीची मम्मा बोलतात, "अगं बाळा, असं रडायला काय झालं? 2 दिवसांची तर गोष्ट आहे गं. मग येऊ ना आम्ही लगेच." हां. तर अवनीचे पप्पा बोलतात, "अवनी असं रडू नाही बेटा. गुडिया आहे ना आता तुझ्यासोबत. मग आणि तसंही आम्ही 2 दिवसातच येऊ गं बाळा. मग शांत हो बरं." तर अवनी बोलते, "मी तुम्हाला दोघांना खूप मिस करणार मम्मा-पप्पा." तर अवनीची मम्मा बोलतात, "गुडिया काळजी घे गं बाळा हिची. वेळेवर जेवण करत जा दोघी आणि छान मिळून राहा." तर अवनीचे पप्पा बोलतात, "आणि काही वाटलंच तर कॉल करत राहा गं. ओके? पण रडू नका. प्लीज." गुडिया बोलते, "हो गं मामी आणि मामाजी तुम्ही इथला अजिबात विचार करू नका. सांभाळून जा आणि सांभाळून या." तर अवनीचे मम्मा-पप्पा बोलतात, "हो ठीक आहे." अवनीची मम्मा बोलतात, "आयुष तू आज इथेच जेवण करून जा आणि उद्या घरी वगैरे येऊन बघशील हां."
तर अवनीचे पप्पा बोलतात, "आयुष थोडी काळजी घेशील यांची कारण दोघीही मुलीच आहे ना, म्हणून." येस, बिग चान्स फॉर आयुष. आयुष बोलतो, "आंटी अंकल तुम्ही इकडचं टेन्शन घेऊच नका. मी ठेवणार इकडे नीट लक्ष. सो प्लीज तुम्ही नीट जा आणि नीट या." अवनीचे मम्मा-पप्पा बोलतात, "बरं ठीक आहे." अवनीचे मम्मा-पप्पा गाडीत बसून जातात आणि मग ते तिघेही आत येतात. अवनी थोडी नाराज असते, सॅड टाइप. तर आयुष आणि गुडिया तिला समजावत असतात, की "प्लीज डोंट बी सो सॅड. इतकी सॅड नको राहू." आणि मग 2 तासानंतर अवनीच्या फोनवर एका अनोळखी नंबरने एक कॉल येतो आणि तो कॉल आयुष रिसीव्ह करतो. समोरून एक मुलगा बोलतो, "हॅलो?" आयुष बोलतो, "हां, कोण?" तर मुलगा बोलतो, "मी राजीव बोलत आहे." "तुम्ही कोण?" तर आयुष बोलतो, "मी आयुष. तुला कोण पाहिजे?" तर राजीव बोलतो, "हा अवनीचा नंबर आहे ना?" तर आयुष बोलतो, "हो." आणि हे खूप राग येतो आयुषला ऐकून. तर राजीव बोलतो, "तिच्याकडे द्या बरं फोन." तर आयुष अवनीला फोन देतो कारण त्याला माहीत करायचं असते, की हा राजीव कोण आहे आणि याला ही अवनी ओळखते की नाही ते. अवनी बोलते, "काय झालं? कुणाचा फोन आहे?" असं फोन घेतच बोलते. आणि आयुष बोलतो, "कोणीतरी राजीव आहे बघ बरं बोल तूच." तर अवनी बोलते, "1 मिनिट." "हां, हॅलो कोण?" तर राजीव बोलतो, "हां, अवनी मी अक्षत बोलत आहे. 12th मध्ये तुला प्रपोज करून, करून हैराण करून टाकलं होतं ना, तोच अक्षत." अवनी बोलते, "ए तुझी हिंमत कशी झाली मला कॉल करायची? समजतो काय तू स्वतःला? आणि एवढी हिंमत आहे तुझ्यामध्ये तर आयुषला खरं नाव का नाही सांगितलं मग?" तर आयुष बोलतो, "कोण आहे तो? दे इकडे फोन." आणि मग आयुष अवनीकडून फोन घेतो. फायनली आता येईल खूप मोठा ट्विस्ट. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काही खरं नाहीये आता. पुढल्या पार्टमध्ये कळेल की आयुष त्याला काय बोलतो आणि काय करतो ते. आणि आयुष अवनीमध्ये काय होईल हेही कळणार. रायटर आहे शुभ. बापरे!